नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज माघी गणेश जयंती आहे। माघी गणेश जयंतीचा अर्थ काय तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते त्याला विनायक चतुर्थी नावाने ओळखलं जातं। या दिवसाला संकष्टी चतुर्थी इतकंच महत्त्व असतं। गणेश जयंती अर्थातच गणपती बाप्पांचा वाढदिवस माघ शुक्ल चतुर्थीला असतो, म्हणून त्याला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात। पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षात गणपतीचा जन्म झाला। श्री गणेश लहरी ज्या दिवशी पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजेच माघ शुद्ध चतुर्थी। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची आराधना केली जाते। या तिथीला श्री गणेशाचे तत्व नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते। भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे। गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असंही म्हणतात। धार्मिक मान्यतेनुसार श्री विघ्नहर्ता गणेशाचा जन्म माघ महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीला झाला। या दिवशी व्रत केल्याने श्री गणेशाच्या जन्माची कथा ऐकल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। या व्रतामुळे सर्व कार्यात यश मिळते। या दिवशी ओम गण गणपते नमः या अशा मंत्राचा जप करावा। हिंदू धर्मग्रंथानुसार श्री गणेशाने 3 अवतार घेतले होते। त्यांनी घेतलेल्या 3ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे। बाप्पांनी पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला होता। या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते। तर बाप्पांनी दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता। या दिवशी पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो। तर बाप्पांनी घेतलेल्या तिसऱ्या अवताराचा जन्म हा माघी चतुर्थीला झाला होता। त्यामुळे या दिवशी माघी गणेश जयंती किंवा माघी गणेश उत्सव साजरा केला जातो। अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो। गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो। यासोबतच या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने व्यक्तीची मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात असे सांगितले जाते। माघी गणेश जयंतीला श्री गणेशाचे पूजन करावे। या पूजेमध्ये मोदक, लाल फूल, दुर्वा अर्पण करावं। बाप्पांना विशेष प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्यात। माघी गणेश उत्सव साधना आणि भक्तीचा उत्सव आहे। यावेळी केलेली प्रार्थना पूजेमुळे जीवनातील अडचणी दूर होतात, यश आणि समृद्धी प्राप्त होते। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गणेश मंदिरांमध्ये म्हणजेच सिद्धिविनायक मंदिर, गणपतीपुळे मंदिर अशा मोठ्या मंदिरांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तर ही पूजा कशी करायची हे थोडक्यात आपण बघूया। पहिल्यांदा जमिनीवरती रांगोळीने स्वस्तिक काढून हळदी कुंकू टाकून भूमिपूजन करून घ्यायचं। त्यावरती पाट ठेवून लाल रुमाल हंतरून घ्यायचा। थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं। त्यावरती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर फूल, हळदी कुंकू, अक्षदा वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची। एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची। त्याला आधी पंचामृतने अभिषेक घालायचा, नंतर पाण्याने अभिषेक घालायचा। मूर्ती स्वच्छ करून घ्यायची। त्यानंतर तांदळाचे आसन देऊन गणपती बाप्पांना विराजमान करायचं। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्यायचं। त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करायचे। बाप्पांना अत्यंत प्रिय असणारी दुर्वा अर्पण करायची। त्यानंतर प्रसाद म्हणून गूळ खोबरं ठेवायचं। माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। त्यामुळे गणपती बाप्पांना तीळ आणि गूळ यापासून बनवलेले मोदक नैवेद्य म्हणून दाखवायचे। आजच्या दिवशी गणपती बाप्पांना तिळागुळापासून बनवलेले मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात। प्राचीन कथा आणि पुराणांमध्ये सांगण्यात आल्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे, म्हणजे चंद्र पाहू शकत नाही। आजच्या दिवशी जो कोणी चंद्रदर्शन करेल त्याच्यावर चोरीचा आळ आला जातो असे सांगण्यात आले आहे। माघ महिन्यातील ही गणेश जयंती विशेष मानली जाते। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा। आवडली असली तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।